पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता काय पुढे काय स्टेप? दोन्ही बाजूने काहीच पुरावे नाहीयेत आणि दोन्ही बाजू स्ट्रॉंग आहेत। मला असं वाटतंय ते आता डायरेक्टली संजूशीच बोलतील। विद्युत, संजूला आपण ह्या सगळ्यांपासून लांब नाही करे ठेवू शकत। आपण लहान मुलांना काही सांगतो ते आपलं ऐकतात आणि तसं वागतातही। बघ ना, आपण मोठी माणसं मूव ऑन करतो, पण ह्या सगळ्या गोष्टींचा ना लहान मुलांवर मात्र खूप परिणाम होतो। अश्विनी, त्याला मॅनिपुलेट पहिलं कोणी केलं? त्याच्या स्वतःच्या आईन, आपण नाही। तिने त्याला पडवलं की काय म्हणायचं कोर्टात। आपण जो विचार करतोय तर तिनेही करायला हवा ना। अहो, पण ती वागते तसं आपणही वागायचं का? मग शिल्पीत आणि आपल्यात फरक तो काय राहिला सांगा ना। पुरावे सादर केले असते तर आपण वाचलो असतो, ही वेळच आली नसती। आता त्याचा काहीच उपयोग नाहीये। विद्युत, मी जर ते पुरावे कोर्टात सादर केले असते ना तरीही संजूच्या मनावर वाईट परिणामच झाला असता। काय करणार रे तू? त्याचे आई बाबा सेपरेट होत आहेत, त्यात त्याने त्याच्या मामीकडे काही मागितलं तर मी नाही म्हणणार होते। आणि तुला माहितीये विद्युत, तो खूप हळवा आहे। अरे संजू 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 संजू, अरे असं कसं पडलास बाळा? उठ संजू, बट विद्युत इकडे बसव त्याला आधी आधी बसव। कुठे लागलं तुला बेटा? चेक कर जरा इकडे। दुखतंय का इथे बेटा? संजू, अरे कसा पडलास रे असा? विद्युत ऐक ना, त्याचा पाय हलतोय का जरा बघ ना पटकन। शिल्पी, त्याला पाणी घे ना। पाणी शेतीकडचं नको, मी आणलंय। हे घे हे घे हे घे संजू, दे त्याला दे। बस ऐक ना, तो दुसरा पाय पण बघ ना विद्युत जरा। इथे दुखतंय का तुला? फक्त इथे दुखतंय ना? ओके, आणि इथे इथे खाली? हाँ पप्पा, मैं ठीक है। ठीक आहे, तो आता मी बाकीचं बघून घेईन। चल, चालता येतं ना तुला बाळा? ठीक आहे, असू। विद्युत, संजूला लागलं तर तुम्ही दोघं कसे एकत्र आलात? तुमच्या दोघांचाही जीव ना संजूत अडकलाय। नवरा बायकोचा घटस्फोट होऊ शकतो, आई वडिलांचा घटस्फोट कधीच होऊ शकत नाही। लग्न झालेलं कपल घटस्फोटानंतर सिंगल राहू शकतो, पण आई वडील हे आयुष्यभर फक्त आई वडीलच राहू शकतात। नवरा बायकोतलं प्रेम संपतं, पण मुलांवर असलेलं प्रेम ना विद्युत कधीच संपत नाही। आणि तेच प्रेम त्यांच्या नात्यातला दुवा असतो। या लहान मुलांसारखं आपल्याला जर प्रेम करता आलं असतं तर किती बरं झालं असतं। जन्माला प्रत्येक माणूस येतो ना तेव्हा तो निरागस असतो, पण मोठं झाल्यावर त्यांना काय होतं कळतच नाही। काय इतकी कोडगी बनतात, समोरच्याच्या इमोशन्सचा विचारच करत नाही। मला सांग, काय करणार रे संजू? आणि मी त्याला काय उत्तर देणार होते जेव्हा त्याने मला विचारलं की मामी, तू माई आजी आणि आप्पा आजोबा यांच्यामधलं कुणाला निवडशील? तुझ्याकडे नाही ना याचं उत्तर, पण आज मी तुला सांगते, मी हळवी झाले ना तर माईकडे जाईन, पण जगाचा सामना जेव्हा करायचा असेल ना तेव्हा आप्पांकडे जाईन। जेव्हा मला कोणता एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल ना तेव्हा मला आप्पांची साथ लागेल, पण तो मोठा निर्णय घेतल्यावर जेव्हा पोटात मोठा खड्डा निर्माण होईल ना तो बुजवायला मला माईच्या कुशीत शिरावं लागेल ना विद्युत। आणि प्रत्येक माणसाला आई वडील हे लागतात विद्युत, आणि संजू तर लहान आहे। अरे काय करावं त्याने? अश्विनी, तू आता काही म्हणालीस तरी काही उपयोग नाही। संजूला विचारायला आता ऍडजस्ट करावंच लागेल। त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही, आपल्याकडेही दुसरा पर्याय नाही। संजूला ऍडजस्ट करावं लागेल?
का करावा त्याने ऍडजस्ट? या दोघांना एकमेकांना ऍडजस्ट करता येत नाही? त्यांच्यासाठी संजू महत्वाचा नाहीये, त्यांचा इगो महत्वाचा आहे. आणि अहो मला वाटतं प्रत्येक प्रॉब्लेमवर काही ना काहीतरी सोल्युशन असतं. हे सोल्युशन मिळवण्यासाठी ना एक मानसिकता लागते आणि मुळात आहे ना शिल्पीची ती मानसिकताच नाहीये. विद्युत, अरे आई वडील होणं ना ही खूप मोठी जबाबदारी असते आणि मुलांना वाढवणं त्याहूनही जास्त महत्वाचं असतं. मुलांना हेल्दी वातावरणात वाढवलं पाहिजे, त्यांना एक आनंदी घर दिलं पाहिजे. आणि हे आनंदी घर कशामुळे होऊ शकतं? जर आई वडील आनंदी असतील तर ना. आपण मुलांना काय शिकवतो की सगळ्यांनी एकत्र राहायला हवं, मिळून मिसळून वागायला हवं. कुटुंब कधी तुटत असेल तर त्यापासून आपण सावध झालं पाहिजे. आणि जेव्हा ही मुलं स्वतःच्याच डोळ्या देखत स्वतःच कुटुंब तुटताना बघत असेल तर त्यांना काय वाटत असेल? अरे विद्युत, संजूसाठी ना शिल्पी म्हात्रे किंवा विद्युत म्हात्रे सेपरेट होत नाहीयेत, तर संजूसाठी त्याचे मम्मी पप्पा सेपरेट होत आहेत. हे कळतंय का तुला? अरे स्वतःची आवड म्हणून आपण मुलांना जन्माला घालतो ना, मग त्यांची तितकी काळजी घेतली पाहिजे, त्यांचे हाल नाही व्हायला द्यायला पाहिजे. आणि हे करायला जमत नसेल ना तर मुलांना जन्म न दिलेलाच बरं. हो वाघमारे, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय, जज येत आहेत. हा येतो, चल मी अश्विनी. या केसमध्ये दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर या दोघांच्याही बाजूमध्ये कोर्टाला तथ्य वाटलेलं आहे. पण पुरावे नसल्याने कोणताही निर्णय द्यायच्या आधी ज्या मुलाची कस्टडी द्यायची आहे त्याच्याशी बोलणं आवश्यक आहे. सर, मला जरा बोलायचं होतं. आपण मी संजूची मामी अश्विनी वाघमारे. नियमानुसार इकडे येऊन बोला. हो सर, थँक्यू. सर, आमचा संजू ना खूप हळवा आहे आणि त्याची आई 2 वर्ष आमच्याकडेच राहत होती. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना 2 वर्ष त्याला भेटता आलं नाही. त्याला माहिती आहे की त्याचे आई वडील वेगळे होत आहेत, पण हे सगळं त्याच्यासमोर होणं म्हणजे याला दुसरा काही पर्याय आहे का? त्याला खूप त्रास होईल ना, म्हणून बाकी काही नाही. तुमच्या भावनांचा कोर्टाला आदर आहे, पण ही कोर्टाची प्रोसिजर आहे, ती फॉलो करायलाच हवी. बसा तुम्ही. या अशा केसमध्ये आई वडील आपापल्या परीने मुलाचं मन वळवत असतात. त्यामुळे मुलाचा निर्णय घेतला जातो तेव्हा दबावाचं वातावरण असू नये आणि निपक्ष स्टेटमेंट घेता यावं या हेतूने मुलाशी खाजगीत बोलण्यात येईल. आणि यासाठी एक चाइल्ड काउन्सिलर आणि त्या व्यतिरिक्त मुलाला जवळची, त्याला हवी असलेली एक व्यक्ती त्याच्याबरोबर असू शकते. संजू, तुला कोण हवंय तुझ्या बरोबर यायला? मामी. विक्रम, कसला विचार करतोयस? काही नाही, केस बद्दलचाच. नको एवढा विचार करूस. एव्हरीथिंग इज सेट. त्याचं बरोबर ब्रेन वॉश केलेलं आहे. आता तो आज जाईल, ते प्रश्न विचारतील, whom you will choose, आणि तो सरळ सांगेल की मी मम्माला चूज करतोय. दॅट्स इट. इतकं सिंपल आहे सगळं. ओके? खरंच सगळं इतकं सिंपल आहे शिल्पी? संजूच्या भावना, त्याच्या मनावर काय परिणाम होईल, या सगळ्या गोष्टींचा तुझा ब्रेन वॉशिंगशी काही संबंध नाही? त्याच्या मनाचा एवढा विचार करत बसले तर मुलगा जाईल माझ्या हातून, जे मी होऊ देणार नाही. शिल्पी, हे तुझे विचार ऐकले ना की मला कधी कधी असं वाटतं की
ही तीच शिल्पी आहे जिच्यावर मी प्रेम केलं होतं. नाही, ही ती शिल्पी नाहीच आहे. आणि याला कारणीभूत सुद्धा तुम्ही लोकच आहात. कारण सतत तुम्ही माझ्या मनात ही भीती पेरली आहे की मी कशी चांगली आई नाहीये. माझ्यापेक्षा त्याची मामीच त्याचं सगळं कसं छान करते, व्यवस्थित करते. एक पॅरेंट म्हणून तो त्याच्या आईपेक्षा त्याच्या पप्पांकडे कसा सुरक्षित आणि चांगला राहू शकतो हे सतत सतत ऐकवलंय तुम्ही मला. त्यामुळे आता काय चूक आणि काय बरोबर हे याचा विचार करण्याची कपॅसिटी संपली आहे माझी. सो मी आता तेच करणार ज्यामुळे संजू माझ्याकडे राहील. तू माझ्याबद्दल काय विचार करतोस किंवा इतर माणसं माझ्याबद्दल काय विचार करतात याने नाही फरक पडत आहे मला. शिल्पी डोंट वरी, केस आपणच जिंकणार आहे. आणि विद्युत, शिल्पीशी बोलण्यात वेळ वाया घालवू नको. केस हारलायस हे ऍक्सेप्ट कर. आणि संजूची तर काळजी करूच नकोस. आणि इथून थेट घरी जा. संजू माझा मुलगा आहे आणि तो माझ्याकडेच राहणार. चल विक्रम. संजू, तू आता कोर्टात आहेस. तुझे मम्मी पप्पा एक खूप मोठं डिसिजन आज घेत आहेत. आणि हे समजण्या इतका मोठा आहेस तू. म्हणून मनात कोणतीही भीती, कसलंही या जागेचं दडपण मनात अजिबात ठेवू नकोस. बघ, आम्ही फक्त तुझ्याशी बोलणार आहोत. आणि का बोलणार आहोत? कारण तुझ्या मनात काय काय चाललंय हे आम्हाला समजून घ्यायचंय. बघ, मोठी माणसं ना आयुष्यात अनेकदा काहीतरी अशा गोष्टी करतात की ज्याचं आपल्याकडे काहीही कंट्रोल नसतं. पण त्या गोष्टीचा तुला कमीत कमी त्रास व्हावा आणि तुझ्या मनासारखा निर्णय व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि आपलं बोलणं रेकॉर्ड होणार आहे. हो सर. भीती वाटत नाही ना तुला? नाही, भीती नाही वाटते, पण वाईट वाटते. मम्मी किंवा पप्पा ह्या दोघांपैकी कोणाला सिलेक्ट करू नाही शकत. मला दोघं पाहिजेत. बरोबर आहे बाळा, पण आपल्याकडे तो ऑप्शन नसेल तर कोणाला निवडशील तू? मम्मी. ओके, तुझ्या मम्मीनी तुला असं सांगायला सांगितलंय का? का तुझी मम्मी तुला खूप आवडते म्हणून तू तिचं नाव घेतलंस? संजू, ए संजू, नको ना रडूस बाळा. हं? सर, तो खूप सेन्सिटिव्ह आहे. हे सगळं नाही का टाळता येणार आपल्याला? कसं असतं, आई वडील जेव्हा वेगळे होतात तेव्हा मुलांची या त्रासातून सुटका नसते. या केसचा निकाल संजूच्या स्टेटमेंटवर पूर्णपणे अवलंबून आहे. मग ठीक आहे. हे सगळं नको. तो म्हणतोय ना त्याच्या मम्मीकडे जायचंय, तर त्याच्या मम्मीकडे त्याला पाठवा. आम्हाला संजूची कस्टडी नको, तिलाच द्या. हा कळवळा जर तुम्हाला फार पूर्वी आला असता तर फार बरं झालं असतं मिसेस अश्विनी वाघमारे. तुमचा आणि कोर्टाचा दोघांचा वेळ वाया गेला नसता. बट आय अंडरस्टँड युअर इंटेन्शन्स. पण संजूचं स्टेटमेंट घेणं हे फार महत्वाचं आहे. संजू, नको ना रडू. रे बघा ना सर, किती किती रडतोय तो. तुम्ही वेळ घ्या आणि त्याला शांत करा. मग बोलू त्याच्याशी आपण. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्याचा आमचा उद्देश नाहीये. मामी, तू रडू नकोस. मला माहितीये मी तुला खूप आवडतो. आणि मला हे पण माहितीये की मम्मी पप्पा सगळे माझ्यावर खूप प्रेम करतात. मम्मी मला खूप सारे गिफ्ट देते आणि पप्पा मला मिळाल्यावर
मला खूप चांगलं वाटतं. मम्मी मला ऑफिसला घेऊन जाते हे मला अजिबात नाही आवडत. मम्मी तो फ्रेंड आहे ना, तो खूप चांगला नाहीये, तो खूप घाण आहे. पप्पांना माझी खूप आठवण येते. पप्पा मला खूप मिस करतात. पप्पा मला त्या दिवशी भेटायला आले होते आणि मम्मीच्या फ्रेंडने पप्पांना एवढं मारलं म्हणून मी पळालो ऑफिस मधून. मी पप्पांच्या घरी जात होतो पण मला रस्ताच सापडत नव्हता. आणि मी स्टेअर्सवर पडलो होतो तेव्हा माझी काय मिस्टेक नव्हती ना मम्मी? मम्मीने मला त्या दिवशी खूप मारलं. मम्मी म्हणाली की तिने मला आउट ऑफ लव्ह मारलं आणि ती स्वतःला पनिश करणार आहे. मामी, तो तू व्हिडिओ कोणाला दाखवला नाहीस ना? याच्या आईने याला मारलं याचा व्हिडिओ आहे तुमच्याकडे? हो. मामी तर तुम्हाला देणार नाही, ती खूप स्वीट आहे. जर तो व्हिडिओ मामीने दाखवला तर तुम्ही मम्मीला पनिश करणार, म्हणून मामी तो व्हिडिओ नाही दाखवणार तुम्हाला. मम्मीने मला सांगितलं जर मी तिला मिळालं नाही तर मग ती स्वतःला पनिश करेल, म्हणून मला मम्मी हवी आहे. आणि मग मी मम्मीला सिलेक्ट केलं. बाळा, तुला मी एक शेवटचा प्रश्न विचारतो. तुझ्या पप्पांनी तुला असं काही सांगितलं होतं का की कोणाचं नाव घे वगैरे? पप्पा मला म्हणाले की तू मम्मीकडे किंवा पप्पाकडे जा, फक्त हॅप्पी राहा. ठीक आहे. आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आता संजूच्या बोलण्यामध्ये एका व्हिडिओचा संदर्भ आला होता. तो व्हिडिओ अजून आहे तुमच्याकडे? आणि जर असेल तर पुरावा लपवून ठेवण्याचा गुन्हा तुम्ही करताय याची जाणीव ठेवा. ही कोर्टाची फसवणूक आहे आणि अशा वर्तणुकीमुळे चुकीचा निर्णय होण्याचा धोका असतो. कोर्ट हे पूर्णपणे पुराव्यांवर अवलंबून असतं मिसेस वाघमारे. बाकी सगळं आपण हिअरिंग रूम मध्ये बोलूया. काय विचारलं तुला? तू माझंच नाव घेतलंस ना? कोणाला चूज करणार आहेस असं विचारलं असेल ना त्यांनी? घेतलंयस ना माझं नाव? आणि पप्पा तुला काही त्रास देतात असं काही सांगितलंयस? बोल ना. पाणी आणते. अश्विनी, आज सगळं व्यवस्थित झालं ना? संजूचं वय लक्षात घेता आपण त्याला आता घरी सोडू शकतो. संजूचं इथे राहण्याचं प्रयोजन संपलेलं आहे. थँक्यू सर. त्याला घरी घेऊन जा. मगाशी शिल्पी म्हात्रे आणि विद्युत म्हात्रे यांनी आपली बाजू मांडताना कोणतेही पुरावे सादर केले नाही. पण त्या संदर्भात एक पुरावा आहे असं आमच्या लक्षात आलेलं आहे. त्याची पाहणी करूनच कोर्ट काय तो निकाल देईल. पुरावा सादर करावा. मूर्ख वाया घालवलीस. आणि रडू नकोस.
रडू नकोस अजिबात. माझं डोकं जर फिरलं ना जंगलात सोडून येईन तुला. आणि काय केलंय या घराचं, किती पसारा मांडलाय. आणि आता हे सगळं कोणी आवरायचं, मी आवरायचं. मुलाला फटकेच दिले पाहिजेत, त्याच्याशिवाय नाही सुधारणार तू. सर, हा व्हिडिओ खोटा आहे सर. यापैकी काहीच खरं नाहीये. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या व्हिडिओमध्ये तुम्ही जे मुलाला मारताय ते एक नाटक आहे म्हणून? हो, इन अ वे नाटकच आहे ते. कारण माझ्या नकळत तो व्हिडिओ काढला गेलाय. मला माहित पण नव्हतं हे लोक माझा व्हिडिओ काढतात. मी माझ्या मुलाला जनरल ओरडत होते आणि हा हे खोटं आहे. शिल्पी, काम डाऊन शिल्पी. अरे काय काम डाऊन? कशी शांत राहू मी? माझ्या मुलाला माझ्यापासून हिरावून घेतात ते लोक.